आज तुम्हाला अक्षय खन्ना बद्दल सांगणार आहे। अक्षय खन्ना यांचे वडील विनोद खन्ना यांनी खूप नाव कमवले, प्रसिद्धी कमवली, पैसा ही खूप कमवले। विनोद खन्ना हे जुने पिक्चर मध्ये काम करून त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली। त्यांचे जुने गाणे लोक खूप ऐकायचे। जुने गाणे म्हणजे लोकांसाठी सोनं होतं। त्यांना मुंबईच्या एका आलिशान घरात मुलगा झाला। 28 मार्च 1975 रोजी त्याचं नाव ठेवलं अक्षय। त्या घरात खूप पैसा तर होता, नोकर चाकर सर्व होते, पण मात्र त्या लहान बाळासाठी कोणाकडे वेळ नव्हता, खास करून वडील विनोद खन्ना। बॉलिवूड मधील दिसायला सुंदर विनोद खन्ना, अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांचे संगतीचे पिक्चर हिट असायचे। अक्षय खन्ना अजून लहानच होता, त्याला काय कळत नव्हतं की त्याचे वडील सुपरस्टार आहेत। त्याच्यासाठी ते फक्त त्यांचे बाबा होते। विनोद खन्ना बॉलिवूडमध्ये असल्यामुळे त्यांना घरच्या लोकांकडे वेळ देता येत नव्हतं, कधीच जास्त करून घरी नसतं। 1982 साल त्या दिवशी अक्षयच्या घरात शांतता होती। त्यांच्या आईच्या डोळ्यात प्रश्न होते आणि तेव्हाच विनोद खन्ना एक वाक्य बोलला, मी काही दिवसांसाठी लांब जातो आहे सगळ्यांपासून। तेव्हा विनोद त्यांना प्रसिद्धी, पैसा सगळं सोडून आश्रमकडे वळले। अक्षय तेव्हाच 4-5 वर्षाचा होता। मुलाला तेव्हा काही समजत नव्हते। आपले बाबा आश्रमात का गेले, अक्षयला फक्त एवढेच माहीत होतं की आपले बाबा आता परत घरी येणार नाहीत। त्या दिवसापासून अक्षय खन्नाच्या आयुष्यात खूप काही प्रश्न उभे राहिले। त्यांचे आई गीतांजली खत्रा हिने नवरा विनोद खन्ना गेल्यानंतर आपल्या 2 मुलांची जबाबदारी एकटीने उचलली। आईला एकटीला घर चालवायचे होते, मुलांना मोठं करून सांभाळणं खूप काही करायचं होतं। तिने सर्व दुःख लपवले। असेच दिवस सरकत गेले। असे करत अक्षय खन्नाच्या आई वडिलांमध्ये दुरावा वाढत गेला। काही वर्षातच ते वेगळे झाले, घटस्फोट झाला। हे सर्व बघून अक्षयच्या मनावर परिणाम झाला। अक्षय जास्त बोलका नव्हता, घरी लोक याचे जायचे, नाती गोती प्रसिद्धी ही कायमची नसते असे त्याला वाटू लागले। हे सर्व त्याने वयाच्या 10व्या वर्षापर्यंत बघितलं, पण त्यांच्यात काही बदल झाला आणि त्यांचं कॅरियर पूर्वीसारखं राहिलेलं नव्हतं। ते पुन्हा चित्रपटात आले, पण खूप वर्ष झाल्यामुळे जुने स्टारसाठी जागा कमी होती। विनोद खन्नांनी दुसरं लग्न केलं। त्यांची दुसरी पत्नी कविता खन्ना, त्या लग्नातून त्यांना 2 अपत्य झाले, श्रद्धा आणि साक्षी। हे पाहून अक्षयला मोठा धक्का बसला। आई वडिलांचा घटस्फोट आणि पुढे वडिलांचे दुसरं लग्न, हे सगळं एका लहान मुलांसाठी मोठा धक्का होता। त्याचे बाबा आले होते, पण वेगळ्या रूपात, वेगळ्या कुटुंबासह। तो विचार करत राहिला, त्याला हे सर्व सहन होत नव्हतं। आई वडिलांच्या दुरावामुळे लग्नाबाबत भीती त्याच्या मनात बसली। त्यांच्याबरोबर काय होत होतं त्यालाच माहिती नव्हतं। विनोद खन्ना परत अभिनेता परतला हे पाहून अक्षयच्या पण असे वाटू लागले की कदाचित हेच माझं जग आहे आणि अक्षय ही अभिनय शिकला। त्यांनी क्लासेस लावले आणि शेवटी त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केलं। त्याचा पहिला चित्रपट आला, पण प्रेक्षकांनी त्याच्यावर सुपरस्टारचा मुलगा हा शिक्का लावला। लोक म्हणाले हा विनोद खन्नाचा मुलगा आहे। हे पाहून त्याला अभिनयमध्ये संधी मिळाली। अक्षयचे चित्रपट येत होते, ते चालले सुद्धा, पण अक्षय कधी स्टार झाला नाही। हळूहळू त्याला साईड रोल, नेगेटिव्ह मिळायला लागले आणि त्याने सुद्धा ते केले। अक्षयला माहीत होतं की फक्त यांच्यात काम करायच्या अगोदर बाप लेकाच्या नात्यांमध्ये खूप अंतर होता, पण मोठा झाल्यानंतर अक्षय खन्ना आणि विनोद खन्ना यांचे नाते परत जुळले। शेवटी अक्षय खन्ना वडिलांसोबत। मग काही दिवसांनी अक्षय खन्नाच्या मनात भीती होती। तो लग्न करणार नव्हता, कारण त्याने खूप जवळून पाहिलं की आपल्या आई वडिलांचे कसे नाते तुटलं।
तो फार दुःखी होता. त्याचा भावना कोणाला समजत नाही. काही वर्ष गेले. विनोद खन्ना आजारी पडले. कॅन्सरशी झुंज देत 2017 मध्ये ते देवाघरी गेले. अक्षयला आपला बाप जाण्याचा दुःख होता. माझा बाबा कायमचा गेला आणि मी त्यांना कधी बोललो नाही की मी ठीक आहे. या इंडस्ट्रीमध्ये वडील गेल्यानंतर काय वर्ष अक्षय अजून शांत झाला आणि काम करत राहिला. पण त्याला प्रसिद्धी भेटली नाही. मग त्याला दुशियान 2, सेक्शन 375, छावा सारख्या चित्रपटातून काम भेटले. ह्या चित्रपटामध्ये औरंगजेब लय भारी रोल पाहून लोक दंग झाले. पण आयुष्यात तो फार एकटा पडला. पण त्याने कष्ट करायला सोडले नाही. लग्न केलं नाही. पण इंडस्ट्रीमध्ये पण अभिनय देत राहिला. नंतर त्याचा धुरंधर या चित्रपटात अक्षय खन्नाने खूप छान काम केले. अक्षय खन्ना कोरिओग्राफर म्हणून काम केले. स्वतः डान्स केला. तो प्रचंड व्हायरल झाला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आज अक्षय खन्ना संग एवढं प्रसंग असून पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी प्रयत्न करणं कधी सोडलं नाही. आई वडिलांचा दुरावा, नातेवाईकांचा सर्व त्याने बघून शांतपणाने सर्व प्रसंगावर तोंड देत पुढे गेला.